सेम याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. मी प्राध्यापक प्रमोद कृष्णराव पाठक, डॉक्टर विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयातून महाविद्यालयात मी कार्यरत आहोत. आपण आज बघणार आहोत कादंबरी. हे कवी बाणभट्टांची आहेत. हे आपल्याला 5 ते 10 मार्कासाठी विचारलं जाते. बघा, कादंबरी ही कथा गद्यकाव्यामधील आहे. ह्या मार्च 19ला प्रश्न विचारलेला आहे, कादंबरी ही एक गद्यकाव्य आहेत हे स्पष्ट करा. तर कादंबरी काय, तर हे एक ग्रंथ आहे. कवी बाणभट्टांनी यांनी प्रेमाची एक भूमिका याला देण्यात आलेली आहे, रंगवण्यात आलेली आहेत. तर बाणभट्टाची कादंबरी असून त्यांचे रचनाकार बाणभट्ट हे आहेत. 7व्या शताब्दीमध्ये संस्कृत गद्य लेखक कवी होते आणि राजा हर्षवर्धनाच्या स्थानी कवी होते. कादंबरीचे संक्षिप्त या प्रकारामध्ये काल्पनिक कथा सांगितल्या गेली आहेत. पुंडरकाचे 3 जन्म यांचा उल्लेख आहेत. विदिशा शूद्रक राजामध्ये अतिशय सुंदर चांडाल कन्या वैश्यपायन नामक होते. तेव्हा एक पोपटाची एक कथा सांगितल्या गेली आहेत. जाबाली मुनी यांचे शिष्य आश्रमामध्ये होते. त्यामध्ये ऋषी जाबालीद्वारा राजा चंद्रपिंड यांचे मित्र वैश्यपायन यांची एक काय होती, कथा होती. उज्जैनीमध्ये तारापिंड नावाचा एक राजा होता, ज्यामध्ये शुकनास नावाचा एक बुद्धिमान मंत्री होता. राजा चंद्रपीडांच्या नावाचा एक असमय दिवंगत प्रेमी पुंडरिकांची एक प्रतीक्षा करत होता. कामपीडित कुमारी महाश्वेता नावाची एक सुंदरी होती. महाश्वेता आपल्या सखी चंद्रपीड यांचे वडील वापस त्यांनी बोलावल्या गेले, पत्र लिहिले आणि परिचय कादंबरी यांना सोडून चंद्रपीडाजवळ ती काय गेली, वापस गेली. याचा संपूर्ण संदर्भ बाणभट्टांच्या विषयसूचक कथा येथे आलेल्या आहेत. कवी बाणांनी संस्कृत गद्याचे एक छत्र सम्राट होते. बाण कादंबरी आपल्या कथावस्तू, रसात्मकता, आश्चर्यजनक शैली यांच्याजवळ होती आणि सर्व उत्सुक श्रोते कौतूहल वस्तूनुसार आपल्याला बघत होते. यामध्ये जीवनचरित्र होते. कादंबरींची दुनिया याचा पहिला उपन्यास होता. कादंबरीमध्ये पूर्ण होण्याच्या पलीकडे बाणभट्टांच्या देहांतामध्ये उपन्यास पूर्ण कामाने भूषण भट्ट आपल्या हातामध्ये दोन्ही ग्रंथ संस्कृत साहित्यांच्या महत्त्वपूर्ण ग्रंथ मानले जाते. बाण संस्कृतामध्ये मोजलेल्या लेखक एक आहेत, ज्यामध्ये जीवनांच्या काळामध्ये विषयात निश्चित रूपात ज्ञान होतात. कादंबरीची भूमिका हर्षचरित्रामध्ये बाणांचे वंश विस्तारपूर्वक दिले आहेत. सोन नदीच्या किनारी प्रतिकुट नावाच्या ब्राह्मण गोत्रीय विधव ब्राह्मण कुळामध्ये बाणाचा जन्म झाला. बाण आपल्या वंशात उद्धव, सरस्वती किंवा दंधी यांचे पुत्र, त्यांचे वंशज कुबेर हे आहेत. कुबेर म्हणजे कोण, तर राजांचा एक राजा होते. त्यांनी जसं रावणांची लंका बांधून, सोन्याची लंका बांधून दिली, त्यांच्याकडे होते. देवाचे ते काय होते, मंत्री होते. त्यांचा चौथा पुत्र पाशुपात बाणाचा प्रमिता होता. बाणांच्या वडिलांचे नाव चित्रबाण होते. बाणाचा लहान भाऊ पनित याचा आईचा मृत्यू झाला. बाणांची आत्मकथा येथे समाप्त होते आणि त्यांच्या वेळी त्यांचे काहीच माहीत नव्हते, परंतु अनुमान लावल्या जात होता. बाणांचा राज्य संवर्धन मिळाले होते. हर्षचरित्रामध्ये लिहून त्यांचे मूल्य चुकवले. त्यांची एक शैली सांगितली गेलेली आहे. त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांना गद्य, लालित्य आणि समासामध्ये इथे बाणभट्टांची शैली आलेली आहे. यामध्ये परंतु बृहदारक्य, विकट शैली, विराट वाक्यातील अनंत विशेषणती, आच्छन्न अंतरीण वर्णामध्ये किंवा दुरास्त भाषामध्ये बहुधा श्रमसाध्य विधोगम्य बनवल्या गेलेल्या आहेत. साधारण कष्टसाध्य गद्यकाव्यामध्ये निबंध 12 प्रकाशामध्ये संस्कृत गद्य, अतुल्य ऐश्वर्य यामध्ये सांगितले गेलेले आहेत. यामध्ये सौंदर्य समावेश करून सिग्नता प्रदान केली गेलेली आहेत. यामध्ये सभावक्ती रचना बाणांच्या गद्यामध्ये खूप प्रमाणात होत्या. त्यानंतर निराधार, अपनी, सामासिक, संकुल, पदावली, क्लिष्ट, दीर्घ वर्णावली सुद्धा या कादंबरीमध्ये टाकल्या गेलेली आहे. अशा प्रकारे कवी बाणभट्टांनी अतिशय सुरेख आणि रसिकता भाषेमध्ये
प्रेमळ भाषेमध्ये कादंबरीची संपूर्ण कथा इथं आजमावलेली आहे. तर तुम्ही मागच्या वेळेस बघितलं होतं की कादंबरी आपण ग्रंथ बघितला होता. कादंबरीमध्ये चंद्रपेठ नावाचा एक राजा होता, त्याच्यामध्ये एक प्रेमिका होती. शेवटी सुख काय झालं, पोपटच होता. पोपट कोण होते, ऋषी झाले. त्यांचं संपूर्ण प्रेत कुठे गेलं तर चंद्रलोकामध्ये गेलं होतं. हे संपूर्ण स्टोरी तेच आहे. ते तुम्हाला 5 ते 10 मार्कासाठी ते विचारलं जातं. त्यानंतर एक दुसरा पॉईंट आलेला आहे दशकुमार चरित्र. आपण दशकुमार चरित्र तुम्हाला फर्स्ट सेममध्ये आपण बघितलं होतं. संरचना यांची बघूया आपण. दशकुमार चरित्राचे वृत्ता लिखित किंवा प्रकाशित संस्कारामुळे 3 प्राय आहेत. यांचे 3 भाग आहे. आरंभिक किंवा भूमिका ज्यामध्ये 5 उच्चवास आहेत. पूर्व पीठिका या नावाने प्रसिद्ध आहेत. मध्यम भाग ज्यामध्ये ओळखले जाते. अंतिम किंवा वैशिष्ट भाव ज्या उत्तर पीठिका यानेच प्रसिद्ध आहे. यामध्ये या ग्रंथाचे मध्यभाग हे आहे ते 8 उच्च भागामध्ये विभगत आहे. दंडी यांची मौलिक कृती मानली जाते, परंतु यामध्ये राज्यवास यांची अंतपूर्ण कथा आहे. 7 मित्राची कथा आहेत, पण ते अपूर्ण आहेत. शेष भागात अर्थात पूर्व पीठिका आणि उत्तर पीठिका यांचे अर्थ लेखक यांची रचना जे कालजरा नंतर यामुळे ग्रंथात आदी आणि वशिष्ठ या क्रमे जोडली गेली आहेत. विद्वानांची धारणा की दंडीने पाहिले आवश्यक पूर्ण ग्रंथाची रचना केली असे, परंतु नंतर कारण वंश ते भाग नष्ट केल्या गेले. दंडीने मूळ ग्रंथात या 8 उच्चवासामध्ये केवळ 8 कुमारांची कथा सांगितली आहेत. परंतु पूर्व पीठिकामध्ये दिल्या गेलेल्या 2 कुमारांना उत्तधंब धमिदत्त कथाची निवृत्त कुमाराची भयापूर्ण दिली. या प्रकारे मूळ ग्रंथाचे 8 उच्चवासामध्ये वर्णात अपूर्ण विस्तृत दिल्या गेलेले आहे. कवी भोजाने आपल्या भरण्यामध्ये पूर्व पीठिकाचे स्तुती श्लोक उन्नत अंत भाव 11व्या शतकामधील इसवी पूर्व गेले आहेत. उत्तर पीठिका या संकरण आहेत. पाणिनी यांनी दुसऱ्या नारायणाचे आणि काही भाव दव्य नारायणाच्या सुद्धा, परंतु मुख्य कथामध्ये उल्लेखित गोष्टीचा पूर्व पीठिका आणि उत्तर पीठिकामध्ये काही ठिकाणी विरोध सुद्धा आला आहे. तेव्हा पूर्व पीठिका किंवा उत्तर पीठिका या पंचभवती सिद्ध करणे युगम आहे. उदाहरणार्थ मुख्य भागामध्ये अर्थपाल किंवा प्रामाणिक कामपणाचे सूत्र आहेत, ज्यांची मानाचे नाव क्रमश क्रांती मती किंवा नारावणी आहेत. परंतु पूर्व पीठिकामध्ये अर्थपाल तारावलीचे आहेत आणि प्रमावती नावाचे मंत्री होते. या प्रकारे मुख्य भागामध्ये विश्रुतामहे वडिलांचे नाव विशुद्धत्त असणे, परंतु पूर्व पीठिकामध्ये यांचे नाव पदउद्भव आहेत. पुन्हा भागामध्ये राजकुमारीची सहाय्यता नाही. अंतपुराणामध्ये प्रवेश मिळतो, परंतु पूर्व पीठिकामध्ये एक सहकारी विद्वानांची सहाय्यकारी. याच प्रकारे ग्रंथामध्ये अनेक विभाजन आहेत. दशकुमाराचे नाव राजवान, सोमदत्त, अपहार वर्मन, उपवार वर्मन, अर्थपाल, प्रभवनी, मित्रगुप्त, मंत्रगुप्त, विष्णुत्त आहेत. कथा मूळ दशकुमार चरित्रामध्ये प्रथम उच्चवासात आरंभिक मुख्य नायक राजकुमार राजवानाला एका रूपामध्ये प्रस्तुत केले जाते. नंतर चंपा अभियानामध्ये राहामाद्याला विसरणारे मित्र पुन्हा लागले, ज्यामध्ये 7 उच्चवासामध्ये आपली कार्य सांगितले आहेत. दुसऱ्या उच्चवासामध्ये उपहार कथा सांगितल्या गेली आहेत. विस्तृत व विनोदीपूर्ण श्रेष्ठ प्रवचन खूपच इथं लवचिक प्रमाणात सांगण्यात आलेले आहेत. यानंतर आपण नेक्स्ट समोरच्या भागामध्ये आपण दुसरा भाग बघूया.